पुण्यातील वैष्णवी हागोडे मृत्यू प्रकरणाच्या तपासात आणि न्यायालयीन लढाईत रोज नवनवीन धक्कादायक आणि अनेकदा संतापजनक बाबी समोर येत आहेत। या प्रकरणातील आरोपी हगोणे कुटुंबातील सदस्य अटकेत आहेत आणि त्यांच्या पोलीस कोठडीसाठी न्यायालयात सुनावणी सुरू आहे। या सुनावणी दरम्यान आरोपी राजेंद्र हगोणे यांच्या वकिलांनी केलेले युक्तिवाद ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। काहींनी तर संताप व्यक्त केला आहे। हा युक्तिवाद केवळ कायदेशीर डावपेचांचा भाग आहे की एका विकृत मानसिकतेचे प्रतिबिंब, हा प्रश्न आज समाज विचारत आहे। एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला 4 कानाखाली मारल्या म्हणजे तो छळ ठरत नाही। हे वकिलांचे शब्द केवळ कोर्टरूममध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा आणि वादाचा विषय बनला आहे। या प्रकरणाने आधीच हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार आणि राजकीय वरदहस्ताचे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। वैष्णवीचा मृत्यू, तिच्या कुटुंबियांचे आरोप, मोठ्या सुनेने मयुरी जगताप यांनी केलेले खुलासे, पिंकीताईची घरातील दहशत आणि निलेश चव्हाणसारखा वादग्रस्त व्यक्तीचा या प्रकरणातील सहभाग, या सगळ्यामुळे हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे बनले आहे। अशातच आरोपींच्या बचावासाठी न्यायालयात मांडले जाणारे मुद्दे या गुंतागुंतीत आणखी भर घालत आहेत आणि समाजाच्या संवेदनशीलतेवर आघात करत आहेत। पुणे न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली। त्यांनी सांगितले की आरोपींचे मोबाईल फोन अद्याप जप्त करायचे आहेत, जे या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे असू शकतात। तसेच वैष्णवीला मारहाण करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे किंवा रॉडसारख्या वस्तूही हस्तगत करायच्या आहेत। त्यामुळे आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक आहे। यावर राजेंद्र हगोणे यांच्या वकिलांनी जोरदार प्रतिवाद केला आणि पोलीस कोठडीला विरोध केला। पण हा विरोध करताना त्यांनी जे मुद्दे मांडले ते अत्यंत वादग्रस्त ठरले। सर्वात पहिला म्हणजे 4 कानाखाली मारल्या म्हणजे छळ नाही, हा या युक्तिवादातील सर्वात धक्कादायक आणि संतापजनक मुद्दा आहे। वकिलांनी कोर्टात म्हटलं की एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला 4 कानाखाली मारल्या तर त्याला छळ किंवा हॅरेसमेंट म्हणता येणार नाही। हा युक्तिवाद म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराला आणि पुरुषांच्या मारहाणीच्या हक्काला एक प्रकारे कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्नच आहे। भारतीय कायदा आणि समाज कौटुंबिक हिंसाचाराला गंभीर गुन्हा मानतो। पती असो व कोणीही, पत्नीवर हात उचलण्याचा अधिकार कोणालाही नाही। मारहाण ही मारहाणच असते, मग ती 1 कानाखाली असो व 4। त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करणे हे पीडितेच्या वेदनांची थट्टा करण्यासारखे आहे आणि समाजात अत्यंत चुकीचा संदेश पोहोचवणारे आहेत। हा युक्तिवाद म्हणजे हगोणे कुटुंबाची मानसिकता आणि त्यांच्या स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन दर्शवतो का? वकिलांनी सुनावणी दरम्यान वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेण्याचा अत्यंत निंदनीय प्रयत्न केला। त्यांनी म्हटलं की वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरू होते, ते आम्ही पकडले होते, त्याची माहिती आम्हाला हवी आहे, आम्हाला न्याय हवा आहे। हा युक्तिवाद म्हणजे ब्लेम द व्हिक्टिम या रणनीतीचा एक भाग आहे। पीडितेच्या चारित्र्यावर चिंतोडे उडवून तिच्यावर झालेल्या अत्याचाराचे गांभीर्य कमी करण्याचा आणि आरोपींना वाचवण्याचा हा एक जुना डाव आहे। वैष्णवी आज या जगात नाही, ती तिची बाजू मांडू शकत नाही। अशा परिस्थितीत तिच्या खासगी संवादांबद्दल किंवा तिच्या चारित्र्याबद्दल प्रश्न उपस्थित करणे हे केवळ असंवेदनशीलच नाही तर क्रूरतेचे लक्षण आहे। आम्हाला न्याय हवा आहे असे म्हणत मृत व्यक्तीच्या खासगी आयुष्याची जाहीर चर्चा करण्याची मागणी करणे हे कोणत्या न्यायाच्या चौकटीत बसते? तिसरा मुद्दा म्हणजे वैष्णवीची टेंडन्सी सुसाईड करण्याची होती असा युक्तिवाद देखील वकिलांनी केलाय। हा आणखी एक मुद्दा जिथे सगळा दोष वैष्णवीवरच ढकलण्याचा प्रयत्न केला गेला। वकिलांनी दावा केला की वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्याची होती। तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट वाचल्यानंतर तिने यापूर्वीही 2दा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, एकदा उंदराचे औषध खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून। जर खरंच तिला त्रास होत होता आणि तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता तर त्यावेळी हगोणे कुटुंबाने तिला समजून घेण्याचा, तिला आधार देण्याचा किंवा मानसोपचार तज्ञांची मदत घेण्याचा प्रयत्न का केला नाही? उलट तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवले असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे। आमच्याकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत, 40 लाखांसाठी कशाला छळ करू असंही वकिलांनी कोर्टात सांगितलं। हा युक्तिवाद म्हणजे संपत्तीचा माज दाखवून गुन्ह्याचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न आहे। वकिलांनी म्हटलं की हगोणे कुटुंबांकडे 5 कोटी रुपयांच्या गाड्या आहेत, त्यामुळे ते केवळ 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी वैष्णवीचा छळ का करतील? पण हुंडाबळी किंवा कौटुंबिक हिंसाचार हा केवळ पैशाच्या गरजेतून होत नाही तर तो अनेकदा सत्ता, वर्चस्व, लोभ आणि विकृत मानसिकतेतून होतो।
आपल्याकडे कितीही संपत्ती असली तरी अधिक मिळवण्याची हाव किंवा सुनेला आपल्या नियंत्रणात ठेवण्याची वृत्ती हे छळाचे कारण असू शकतं। त्यामुळे आमच्याकडे खूप पैसा आहे म्हणून आम्ही असा गुन्हा करूच शकत नाही, हा युक्तिवाद अत्यंत तकलादू आहे। पाचवा मुद्दा म्हणजे निलेश चव्हाणचा बचाव। वकिलांनी निलेश चव्हाणचा जोरदार बचाव केला। त्याला आरोपी करणे चुकीचं आहे। त्याने तर बाळाचा सांभाळ केला, तो नातेवाईक नाही आणि दोषी असेल तर त्याला फाशी द्या, पण आरोपी करणे चुकीचं आहे असं ते म्हणाले। हा बचाव करताना ते निलेश नातेवाईक नाही असं सांगत आहेत, पण दुसरीकडे तो कुटुंबाच्या अत्यंत जवळ होता आणि वादात हस्तक्षेप करत होता, हेही समोर आलं आहे। मग त्याचा इतका जोरदार बचाव का? त्याच्या अटकेमुळे आणखी काही गोष्टी बाहेर येण्याची भीती हागवणे कुटुंबाला आहे का? राजेंद्र हागवणे यांच्या वकिलांनी मांडलेले हे युक्तिवाद अनेक प्रश्न निर्माण करतात। हे केवळ कायदेशीर डावपेच आहेत की या कुटुंबाच्या खऱ्या मानसिकतेचे प्रतिबिंब? चार कानाखाली मारणे जर छळ नसेल तर छळाची व्याख्या काय? पीडितेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडून न्याय मिळवण्याचा प्रयत्न कितपत योग्य आहे? या प्रकरणाला मीडिया ट्रायल म्हटलं जात असेल तरी मीडियाने हे प्रकरण लावून धरल्यामुळेच अनेक गोष्टी समोर आल्या आहेत आणि पोलिसांवरही कारवाईचा दबाव वाढला आहे। आता न्यायालयात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। न्यायालयाने अशा वादग्रस्त युक्तिवादांना बळी न पडता केवळ पुराव्यांच्या आधारे आणि कायद्याच्या चौकटीत राहून वैष्णवीला न्याय मिळवून द्यावा, अशीच अपेक्षा संपूर्ण समाज करत आहे।